नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे आणि या आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने आपण सोमेश्वर या ठिकाणी आहोत. श्रीनाथ अमृततुल्य हे असं एक नाव आहे की या ठिकाणी आल्यानंतर चहाचं नाव घेतल्यानंतर जे आठवतं ते श्रीनाथ अमृततुल्य. याचे जे मालक आहेत राजू शेठ बडदे. खरंच हा व्यवसाय करत असताना त्याच्या पाठीमागे काय कष्ट आहेत, काय श्रेय आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते सेठ. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला सांगा, ही जी तुम्ही श्रीनाथ अमृततुल्य सुरुवात केली, ती सुरुवात कधीपासून झाली? मी 2000 साली जुलै महिन्यात पहिल्यांदा चहाचं हॉटेल सुरू केलं 26 वर्षापूर्वी. त्यानंतर त्यावेळी 2 रुपयाला चहा होता. गॅस, चहा पावडर, साखर वगैरे सगळं स्वस्त होतं. त्यावेळी 2 रुपयाला चहा परवडायचा. नंतर हळूहळू रेट वाढत गेले आणि प्रवास तो भाड्याच्या गाळ्यापासून स्वतःच्या इमारतीपर्यंत 26 वर्षात आला. बरं, तुमच्या चहाची खासियत काय सांगताय? खासियत अशी की कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता किंवा भेसळयुक्त चहा, दूध न वापरता मी चहा केला आणि एक चांगला ग्राहकांना त्रास न होणारा चहा द्यायचा मी कायमच प्रयत्न केला. एवढीच माझी खासियत. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही हा ब्रँड टिकवून ठेवताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल? हो, क्वालिटी चांगली मिळावी म्हणून दूध चांगल्या प्रकारचं घेणं, थोडाफार 10 रुपये 5 रुपये जास्त रेट देऊन दूध खरेदी करणं, चांगल्या प्रकारची चहा पावडर आणणं, ह्या काळजी घ्यावीच लागते. मार्जिन रेशो थोडाफार कमी झाला तरी चालेल, पण चहाचा दर्जा घसरू न देता चहा करावा लागतो. चहा सुरू करत असताना तुम्हाला ही आयडिया कशी सुचली किंवा आपण चहा सुरू करावा? त्यावेळी कसं होतं, माझं ITI झाल्यानंतर मी 1-2 ठिकाणी कुरकुमला नोकरी केली. नोकरी काही परमनंट जॉब नव्हता, त्यामुळं मी व्यवसायाच्या शोधात होतो. कुठला व्यवसाय करावा, पण भांडवल नसल्यामुळं सर्वात स्वस्त आणि सहज करता येण्यासारखा व्यवसाय म्हणजे चहा असं मला वाटलं आणि थोड्याशा भांडवलात सुरू करता येईल म्हणून मी चहा व्यवसाय निवडला. बर, ह्याच्या जोडीला अजून दुसरा काय एखादा छंद वगैरे जोपासता का? मी याच्या जोडीला एका सामाजिक संघटनेत काम करतो. ते करत असताना चहाच्या दुकानातच मी पुस्तक स्टॉल लावलेला आहे. दिवाळीला फटाके नको पुस्तके हवीत हा कन्सेप्ट घेऊन मी 5 दिवस स्टॉल लावतो आणि दररोज पुस्तके विक्रीला असतात. काही विद्यार्थ्यांना वाचनासाठी देणे किंवा कमी किमतीची पुस्तकं लहान मुलांसाठी आणणे. रिस्पॉन्स म्हणलं तर 5 वर्षात मी ह्या सोमेश्वर सारख्या खेडेगावात 5 लाख रुपयाची पुस्तकं विकली. चहा हा एक व्यवसाय म्हणून तरुणांनी पाहावा का? हो, नक्कीच. नोकरीच्या मागं न लागता ज्यांना शक्य आहे त्यांनी चहा व्यवसाय नक्की निवडावा. आपापल्या पद्धतीनं स्वतःची क्वालिटी ठेवून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने तुमच्या ग्राहकांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्राहकांचा मला नेहमीच सहकार्य लाभलंय आणि ग्राहकांमुळेच मी आज इथपर्यंत आहे. माझा जो ग्राहक वर्ग आहे तो इतर गावावरून बाहेरून येणारा सुद्धा आहे, इथला स्थानिकही आहे आणि त्यांचं प्रेम माझ्यावर नेहमीच आहे. माझ्याकडून त्यांना या चहा दिनानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते राजू शेठ बडदे यांनी खरंच चहा म्हणजे काय आणि चहाचे पाठीमागं किती मेहनत कष्ट असते याविषयी आणि त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे काय त्यांना आतापर्यंत आलेला अनुभव आहे ते शेअर केला. धन्यवाद.